नमस्कार मित्रांनो, MJ न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी उत्कृष्ट आरोग्य मालिका. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे नेत्ररोग म्हणजेच डोळ्यांचे आजार. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण खास आमंत्रण दिलेलं आहे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ म्हणजेच ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डॉक्टर जिग्नेश तासवार सरांना. पण तासवार सरांशी बोलण्या अगोदर तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती, जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा, त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग सुरू करूया आपला आजचा हा आरोग्याचा प्रवास डॉक्टर तासवारांसोबत आणि जाऊया आरोग्याच्या राजमार्गावर. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा चर्चा करूया आपल्या नेत्ररोगाच्या ह्या तिसऱ्या एपिसोडमध्ये डॉक्टर तासवार सरांसोबत. सर, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आरोग्याच्या राजमार्गावर. नमस्कार श्रोता. सर, माझा पहिला प्रश्न की बऱ्याच वेळा आपण डोळे येणे किंवा असे कंजंक्टिव्हायटिस म्हणतो, तर हा प्रकार नेमका काय असतो? फारच कॉमन आहे हा आजार आणि त्याला आधी आपण ऑगस्ट आई पण म्हणायचो. त्या ऑगस्टच्या महिन्यात सगळ्यात जास्त दिसून यायचं, पण हल्ली कधीही आपल्याला हे दिसून येतं. ह्यात काय असतं, आपले जे दिसणारं पारदर्शक पटल आहे त्याचे नंतर एक व्हाईट टिश्यू असतो, त्याला स्क्लेरा म्हणतो. त्याच्यावरती अजून एक लेअर असतो, त्याला कंजंक्टिव्हा म्हणतो. त्याच्यातली जेव्हा सूज चढते, आता त्याचे कारणं असतात पुढचे 3 प्रकाराचे असतात. एक व्हायरल आहे, एक बॅक्टेरियल आहे आणि एक ॲलर्जिक आहे. ह्याच्यात सूज येऊन आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांनी ते पेशंट आपल्यासमोर प्रेझेंट करतो. आता त्यातले जे सिम्पटम्स आहे, आता व्हायरलमध्ये काय पाणी फार येतं, डोळ्याला लाली भरपूर असते. सिम्पटम्स जे आहे त्याच्यात खास करून व्हायरल इन्फेक्शन, सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे, त्यानंतर होणारा जो आहे तो व्हायरल इन्फेक्शन वेगवेगळे व्हायरसमुळे निर्माण होतात. ॲडिनो व्हायरस आहे, हर्पीस सिम्प्लेक्स व्हायरस आहे, हर्पीस झोस्टर व्हायरस आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला व्हायरल कंजंक्टिव्हायटिस होते. धो पाणी येणं, कचकच सँडसारखं फिलिंग, म्हणजे डोळ्यात कचरा गेल्यासारखा तो एक फिलिंग असतो. लाल होतात डोळे, उन्हात बघवत नाही, फोटोफोबिया म्हणतो आपण त्याला, ती एक होते ते व्हायरल. बॅक्टेरियलमध्ये काय घाण डिस्चार्ज, येल्लोइश कलर, ग्रीनिश कलर डिस्चार्ज आणि लाल भडक डोळे, बुबुळालाही सूज असते, पापड्यालाही भरपूर सूज असते, ती बॅक्टेरियल झालं. म्हणजे एक प्रकारचं बॅक्टेरिया, वेगवेगळे टाईपचे बॅक्टेरिया आहे, ज्याच्यामुळे आपला हा बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस इंग्लिशमध्ये म्हणतो आपण. म्हणजे आतले वरची पटल कंजंक्टिव्हाची सूज म्हणजे कंजंक्टिव्हायटिस. तिसरा प्रकार असतो तो ॲलर्जिक. ॲलर्जिकमध्ये काय असतं, इफ यू आर ॲलर्जिक टू, म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट, खास करून उन्हात डोळ्याची ॲलर्जी सगळ्यात जास्त 50% लोकांना आपल्याला तीच दिसते. बाकी खाद्यपदार्थ, लावणारे पदार्थ जे आहे, मेडिसिन आहे, त्याची पण ॲलर्जी असू शकते, ज्याच्यात तुम्हाला पाणी येणं, खाजवणं सगळ्यात जास्त. जेव्हा खाजून पेशंट येतो, सारखा खाजवतोय म्हणजे दॅट लीड्स अस टू दी ॲलर्जिक कंपोनंट, दॅट इज ॲलर्जिक कंजंक्टिव्हायटिस. मग हा रोग झाल्यावर हा संसर्गजन्य आहे का, लगेच पसरतो का, कसं आहे? अगदीच. ह्याच्यात जे ॲलर्जिक आहे ते संसर्गजन्य नाही आहे. दॅट इज बिकॉज ऑफ दी सेल्फ ॲलर्जी टू सर्टन सबस्टन्सेस, डस्ट और उन्हाची ॲलर्जी, खाण्यापदार्थाची ॲलर्जी. बाकी जे 2 आहे व्हायरल सगळ्यात जास्त कांशिंग तो हे करते, त्याच्याबरोबर सोबत स्प्रेड होते. बॅक्टेरियलमध्ये काय टचमध्ये, म्हणजे इकडं डिस्चार्ज, हात लावलं, दुसरा दिवस बसला आणि त्या डोळ्याला घेतलं काय, इट इज सो बोथ आर संसर्गजन्य. पण त्याचं व्हायरलचं जास्त प्रमाण, इकडे बॅक्टेरियलचं थोडं कमी होतं ना. ॲलर्जिकमध्ये संसर्गजन्य नसतं. पण हा त्रास झाल्यावर लोकांनी उपचार काय करावे, घरगुती आणि मग डॉक्टरांकडे कधी जावं? घरगुतीमध्ये तुम्हाला एकतर स्वच्छता ठेवायची वारंवार. एकतर तुमचे जे टॉयलेटरीज आहे, नॅपकिन आहे, हँकरचीफ आहे, टॉवेल्स आहे, ते स्वतःचं सेपरेट सेट पाहिजे. मिक्सअप तुम्ही एका, आपण काय करतो, वॉश बेसिनवर आहे, एक हात पुसतो, त्याच्याने दुसरा पुसतो, डोळ्याला हात लावलं का पसरायचं, सगळे घरात एका मागे एक होतात. तर कीप युअर टॉयलेटरीज, म्हणजे तुमचे जे बाथरूमचे सगळे जे जिन्सा वापरताय ते वेगळी ठेवा. दॅट इज युअर स्वच्छता ठेवायची. वारंवार डोळ्याला हात लावायचा नाही. जेवढं तुम्ही हात लावता इकडे ठेवा, म्हणजे बाहेरचे जंतू टाकतात. ऑलरेडी जंतू आतमध्ये येतो, बरं कसं होणार. मग ते एकदा झालं, तुम्ही कोल्ड कॉम्प्रेसेस म्हणतो आम्ही, ज्याच्याने, आणि हॉट कॉम्प्रेसेस कोणा जे सहन होतं त्याच्याने सुजातलं प्रमाण आणि थोडी कम्फर्ट लेवल वाढते. त्यानंतर त्याच्यापुढे तुमचं उपचार म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन डायरेक्ट औषध टाकणं अगदी चुकीचं आहे. कारण त्यातच स्टिरॉइड्स असले आणि व्हायरल इन्फेक्शन आहे, तर तुम्हाला जो आजार वाढतो, कमी व्हायचा तर बाजूला झालं,
ॲडअप जास्त काम हो, करून तुम्ही बरेचसे डोळ्याकडे जातात. पेशंट्स दिसणारा जो पटल असतो वरचा तोही खराब करतात तुम्ही, त्याला कॉर्निया आहे. आणि तेच हो. मेन आहे. तुमची जे पारदर्शकता कमी झाली तर नजर एकदम कमी होते. मग तुम्ही घाबरतात की बाबा डॉक्टर काही करा आणि मला बाहेर हो, काढा. हो. आणि बरेचसे लोक तसे करतात, की अगदीच मेडिकलमध्ये नाही. जा, डोळे आलेत, औषध द्या आणि जे औषध ते देतात त्यांनी कितपत त्यांना आराम पडतोय की किंवा इजा होते की काय होतं त्यांना कळत नाही. जास्त त्रास होतो उलटा. पायरी म्हणून आहे तर मी नाव घ्यायला नाही पाहिजे, पण अशी औषधं डायरेक्ट ते केमिस्टवाले देतात. तर केमिस्टला जे काही बघत असतील त्यांना प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे, तर तुम्ही प्लीज असे ड्रॉप्स देऊ नका. नाही कळत तर आय स्पेशलिस्टकडे पाठवा. तुमचं काम औषधं विकायचं आहे. न की तुम्ही त्यांना कुठलंही औषध देऊन डोळे माहीत नाही ना तुम्हाला व्हायरल आहे काय आहे, काय आहे. डोळे येणे म्हणजे तुम्ही औषध देऊन मोकळे होतात, पण डोळ्याला शेवटी रुग्णाला भोगवावं लागतात हे आजार. आणि टाईम लागतो बाहेर पडायला त्यात डॉक्टरकडे जाऊन, असं आहे. साधारण हा झाला आपल्याला कंजक्टिव्हायटिस तर किती दिवसात हा रेग्युलर कोर्स त्याचा कसा असतो? म्हणजे आणि त्यानी डोळ्याला काही पर्मनंट डॅमेज होऊ शकतो का? फार चांगला प्रश्न विचारला मुकेशभाई. याच्यात जे 3 प्रकाराचे मी सांगितले सगळ्याला वेगळा टाईम लागतो. सहसा टाईम पिरियड 3 ते 7 दिवसात सहसा ओके व्हायचं. पण हल्ली एवढे डिफरंट टाईपचे व्हायरसेस आहे, तर ते फक्त कंजक्टिव्हायटिस न राहून डोळ्याला आतूनही सूज येतात आणि वरचा तो पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया त्यालाही अफेक्ट करतात. म्हणजे कधी-कधी 6-1 आठवड्या पण लागतात बाहेर पडायला. पण सहसा 3 ते 7 दिवसात ओके होतं. इन केस ते प्रॉपर मेडिकेशन घेतलं डॉक्टराकडून, मेडिकलमधून नाही. बरं. त्यांनी काय असं पर्मनंट डॅमेज तर होत नाही. पर्मनंट डॅमेज इन केस रॉंग औषधं घेतले तर तर तशी होणार. बरोबर वरचं आहे. पारदर्शक बुबुळ एकदा खराब झालं तर त्याला स्कार पडतो. स्कार पडलं म्हणजे जशी आपली काच खराब झाली ही फेकता येतं. बुबुळाचा काय वरचा भाग आपल्याला फेकता येत नाही. म्हणजे तुम्ही नजर कमी करून घेतात. चुकीचं औषधं चुकीचं औषध दाखवून. वापरल्याने डॅमेज होऊ शकतो. असा आजार तुम्हाला बिलकुल. डॅमेज करणार नाहीये. करेक्ट. बऱ्याच वेळा लोकं समजा झालेला आहे आजार, मग ते लेन्स लावता येते का? किंवा अजून अगदीच. काय कसं तेव्हा त्याच्यात आम्ही करावं? आय कॉस्मेटिक्स जे लेडीज वापरतात अथवा इवन अत्तर फेस कॉस्मेटिक्स जे वापरतात आम्ही टाळायला सांगतो. पण त्याची एलर्जी वाढून ऑलरेडी आजार आहे. त्याच्यात एलर्जी जे वरून झाले का डोळ्याला फुगा येतो. हा सॉफ्ट भाग असतो. लगेच फुगा येतो तुम्हाला. काही झालं की डोळे बंद होऊन जातात. मग रुग्णाला त्रास होतो. डोळे बंद झाले, घाण येते, कचकच करते. तर डोंट पुट एनी आय कॉस्मेटिक्स ऑर एनी फेस कॉस्मेटिक्स ड्युरिंग द पिरियड ऑफ दिस ॲक्टिव्ह इन्फेक्शन. म्हणजे जेव्हा संसर्ग कंजक्टिव्हायटिस जी आहे तुमची ती चालू असताना तर अजिबात वापरू नका. हा आजार होऊ नये त्याकरता काही उपाय आहेत? हां, हे जे मी सांगितलं का तुम्ही स्वतः क्राऊडमध्ये जायचं नाही. एका दुसऱ्याचे हात मिळवायचे नाही. लहान बाळाला तर अजिबात घेऊ नका जवळ जेव्हा हे असतं म्हणजे तुम्ही पसरवताय. तुमचे टॉयलेटरीज आणि नॅपकिन्स जे मी वेगळे सांगितलं ते. डार्क गॉगल घालणं, डोक्यावरून अंघोळ करू नका. साबणाचं पाणी गेलं का ते अजून वाढतं. ह्याच्याखाली अंघोळ करायची. म्हणजे साधी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स दॅट यू टेक फर्स्ट तो इट डझंट अफेक्ट. नाही तर एकाला झालं का दुसऱ्याला नक्कीच होणार तो. बरोबर. सो दिस आर दी स्पेशल म्हणजे तुम्हाला मेजर्स जे मी सांगितले ते स्ट्रिक्टली पाळलं का तुम्हाला परत व्हायची म्हणजे आजूबाजूला पसरलं असेल तरी तुम्हाला नाही होणार ते. सर तुम्ही ह्याबद्दल सांगितलं की हे आजार 7-8 दिवसात नॉर्मली जर डॉक्टरांकडे जाऊन औषध घेऊन तर बरे होतात. पण बऱ्याच वेळा आपण जर मागचंच बघितलं की डायबॅटिक रेटॅनोपॅथी म्हणजे हे डायबिटीस असल्यामुळं डोळ्याच्या पडद्याला इजा होते. तसंच ह्या कंजक्टिव्हायटिसमध्ये जर दुसरे कुठले आजार तुम्हाला असतील, तर त्यामुळं हा कंजक्टिव्हायटिसचा रोग, डोळ्याचा रोग वाढतो का? अगदी फार छान चांगला प्रश्न विचारला मुकेशभाई. ह्याच्यात 2-3 गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. एक तर जेव्हा पेशंटला डायबिटीज आहे, जसं डायबिटीजचं विचारलं, तर आपल्यालाही माहिती आहे का जखम जी आहे त्या नॉर्मल पर्सनला जे 5 दिवसात भरणार ते 15 दिवस 3 आठवड्या लागते. तसं डोळ्यात पण इन्फेक्शन एकदा झालं आणि शुगर कंट्रोल नसेल, तर डायबिटीसला बाहेर म्हणजे कंजक्टिव्हायटिसमधून बाहेर निघायला भरपूर वेळ लागतो. औषधं पण जास्त लागतात. हायर अँटिबायोटिक्स द्यावं लागतात तेव्हा ते रुग्ण बाहेर पडतो. तो एक झाला. दुसरं तुम्हाला हे रक्तपातळची औषधं घेतात. अच्छा. त्याच्यात तुम्ही डोळा चोळला तर ब्लिडिंग व्हायची, सब कंजक्टिव्हल हेमरेजेस हं, आम्ही फार हं, हं, हं. बघतो. पेशंट घाबरतो कारण त्याच्यात लाली एवढी वाढते. रक्तस्राव झाला का डोळा एकदम लाल भडक होऊन जातो. असं वाटतं काहीतरी माझं चुकलं आणि आजारामुळे अथवा औषधामुळे झालं ते तसं नसतं. पण त्याचे तुमचे जे रक्तपातळाचे घेताय रुग्ण त्यामुळे पण हा ॲडिशनल तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर त्यात तुम्ही चोळायचं नाही. हा भागाला क्लीनलीनेस आहे ते कॉटन पाण्यात टाकून 20 मिनिटं बॉईल केलेलं ज्याचं पाणी उकळलेलं आपण पितो, तसं कॉटनला उकळून गार करून त्याच्यानेच पुसणं. इव्हन टिश्यूज आणि हे त्याच्यात करोडो जंतू असतात. तर तुम्ही जेवढा वेळ तुम्ही टच करता, तेवढं रिइन्फेक्शन वाढतं आणि खास करून डायबिटीज आणि ह्याच्यात त्रास हं. अजून वाढणार आहे ते. तर त्याच्यामुळे ही पण काळजी आपण घ्यायला पाहिजे, खास करून ज्यांना डायबिटीज आहे
आणि बाकी सिस्टमिक कुठलाही प्रॉब्लेम आहे त्याच्यात ही काळजी घेणे आवश्यक. तुमची इम्युनिटी कमी होते, इन्फेक्शनचा रेट जास्त वाढतो आणि बाहेर काढायला वेळ जास्त जातो. कधी कधी बरेच ओव्हर द काउंटर किंवा ऑनलाईन ते फेस वॉश मागवणं किंवा बाकी अशा गोष्टी असतात ज्या डोळे किंवा अख्ख्या फेसला वापरतात, त्याच्यामुळे पण काही त्रास होऊ शकतो का? अगदीच. ह्याच्यात आम्ही हेअर डायचं मी सांगतो पेशंटला. एक कंजक्टिव्हायटिसचं पेशंट आहे, तर त्याला वाटलं काय आहे हेअर आणि डोळ्याचं काय आहे, तर डाय वापरली आणि जो कंजक्टिव्हायटिस आम्हाला बाहेर 3, 7 की 8 दिवसात बाहेर काढायला कमीत कमी 6 आठवडे लागले. हो. कारण डायची पण ॲलर्जी झाली, त्याच्यात पण डोळ्याला त्रास झाला. थोडं लेडीज होते त्याच्यामुळे जास्त डाय वापरणं झालं आणि त्याच्यामुळे नो आय कॉस्मेटिक्स, नो हेअर कॉस्मेटिक्स, नो हेड बाथ. दिस इज व्हेरी स्ट्रिक्ट. इफ यू फॉलो इट यू विल कम आउट. म्हणजे लवकर बाहेर पडायची शक्यता चांगली आहे. अच्छा. सर, खूप खूप धन्यवाद. खूप छान आज झाली माहिती आपली. कंजक्टिव्हायटिस म्हणजे काय, आणि प्रेक्षक हो, तुम्हालाही कळलं असणार आहे की डोळे आल्यानंतर तुम्हाला कुठली कुठली काळजी घ्यायची आहे. 6 ते 7 दिवस हा राहतोच आजार. जर तुम्ही प्रॉपर औषध घेतलं आणि ते पण एका नेत्ररोग तज्ज्ञांकडे जाऊन ओव्हर द काउंटर मेडिकलमधनं कुठलंही ड्रॉप अथवा घेऊन डोळ्यात टाकू नये. त्यांनी फायदा तर होणार नाही, उलटं नुकसान तुमचं जास्त होईल. तर असेच बघत राहा आमचे पुढचे एपिसोड. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन मालिकेसह. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या, जगा आणि जगू द्या आणि बघत राहा आरोग्याचा राजमार्ग. धन्यवाद नमस्कार सर. श्रोताओ. नमस्कार. प्रायोजक मोगीलाल अँड कंपनी. 102 वर्षांची जुनी परंपरा.